सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 29 जुलै आहे आज आणि काल आपण पाहिलं 28 तारखेला लातूरच्या काही भागांमध्ये तसेच धारूर बीड अशा अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। पण याच्यामध्ये काही ठिकाणी असमाधानकारक तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झालाय। मात्र ह्या 30 जुलैला आणि 31 जुलैला आजच्या 29 तारखेपासून कसा पाऊस पराक्रम करणार आहे याबद्दल ह्या ग्राफिकच्या माध्यमातून पहिले पाहूयात। सध्या जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरातला जो काही वाऱ्याचा प्रभाव आहे तो बळकट झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे हे 2 दिवस आहेत ते म्हणजे 30 जुलै आणि 31 जुलै। सर्वाधिक याच्यामध्ये परिणामी पाऊस होण्याचे संकेत असलेला भाग म्हणजे परभणी जिल्हा, पुन्हा एकदा 30 जुलैला नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि जालन्यातले बहुतांश भाग असे आहेत तिथे मुसळधार पाऊस काही गावांना पडणार आहे। त्यामध्ये बीडचा आणि लातूरचा अहमदपूर, उदगीर या भागाचा समावेश होत केज धारूरकडेची मजल पुन्हा एकदा उद्यापासून वाढणार आहे। टायमिंग मात्र मध्यरात्रीची किंवा संध्याकाळची असेल। दिवसा इथे वाऱ्यामुळे तो पाऊस थांबणार नाही, पण रात्री डेव्हलपमेंट चांगला आहे। याचा येण्याचा काळ जो आहे तो मार्ग आहे तो नागपूर, गोंदिया, चंद्रपूर मार्गे असणार आहे। यवतमाळ सुद्धा तिथे प्रभावी वातावरण तयार होणार आहे। नागपूरला अजूनही 3 ते 4 दिवस पाऊस उघडणार नाहीये आणि हा जो काही तुम्ही पाहताय मॅपच्या सहाय्याने अजूनही तुम्हाला सखोल दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा जो काही लो प्रेशरचा आपण इथे प्रभाव पाहतोय सायक्लोनमध्ये रूपांतर झालं नाहीये, पण जसं जसं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर या नकाशाप्रमाणे आपण जर बघितलं तर बीड जिल्हा इथे धरला तर लातूरचा हा जो काही भाग आहे थोडाफार कर्नाटक साईडचा भाग राहील, नांदेड पट्टा चांगला राहील आणि परभणी हिंगोलीची टच बाउंड्री लगत ते इकडे अहिल्यानगरच्या काही भागांपर्यंत चांगल्या मोठ्या पावसाचे संकेत आहेत। त्यानंतर हा 31 जुलैला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय धुळे, नंदुरबार आणि नाशिक भागामध्ये याचा प्रभाव जास्त असणार आहे। विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर ढग येतील, प्रत्येक तालुक्यामध्ये 50-60 गावांना त्याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे। वळणं भरतील, दमदार पेनवणी अशा पावसाची शक्यता आहे, पण 30 ते 31 जुलैपर्यंत याचा प्रभाव असणार आहे। आणि 26 पासून सुरू झालेला पाऊस हा राज्यात बऱ्याच ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे। आणि हे बघा काही पर्जन्यमान भाग आहेत त्याबद्दलही आपण याच्यामध्ये बोलणार आहोत, ज्यांना वारंवार सोडलंच जाते अशा भागांबद्दल देखील आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बोलूयाच। पण सध्या ह्या 30 आणि 31 तारखेला या वातावरणाचा प्रभाव हा बळकट होत जाणार आहे। यानंतर ही परिस्थिती जी आहे आता हा जो काही बंगालचा लो प्रेशर जो बनलेला आहे पॉईंट छत्तीसगड इथे बनलेला आहे, आसाम वगैरे भागात तुम्ही कसा पाऊस होतो हे देखील पाहत आहे। पण महाराष्ट्रामध्ये याचा पराभव मराठवाडा मात्र फिक्स झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी या पावसाची जी काही रेलचेल आहे ती वाढणार आहे। टार्गेटवरती आहेत परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, त्यानंतर नागपूर, बुलढाणा जिल्हा, इकडे खाली बघायला गेलं तर लातूर जिल्हा, बीड जिल्हा आणि वरती सोलापूरपर्यंत याचा पावसाची मजल चांगली जाऊ शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे इथे अरबी समुद्रातल्या वाऱ्याचा जोर जो आहे ह्या ढगांना इथे डायव्हर्ट करत चाललाय, ज्यामुळे मराठवाड्यातल्या परभणीमध्ये काल पाऊस झालाय आणि हीच परिस्थिती पुन्हा उद्भवणार आहे। मग ह्या भागांचं चित्र कसं राहील, इथे पिकांना समाधान करेल असाच पाऊस आहे 30-31ला। बाय चान्स काही भागांमध्ये ढगांची जर गर्दी मोठी झाली तर तिथे तो मुसळधारही पडू शकतो, त्यामध्ये तेवढी ताकद सुद्धा आहे। त्यामुळे इथल्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूरच्या पश्चिमेकडील भागांचं समाधान होईल आणि हे जे काही भाग आहेत पर्जन्यमान भाग यांना वारंवार घेत नाही पण जाता जाता शेवटी घेतो तेच हे 2 शेवटचे दिवस आहेत। ठीक आहे, मग 30-31 हे जे आहेत ते शेवटचे दिवस आहेत का असं नाहीये, कारण की पुन्हा 2 ते 3 तारखेला पुन्हा लो प्रेशर वाढते, त्याही वेळेस पाऊस आहे। एकंदरीत 9 ऑगस्टपर्यंत पावसाचा प्रभाव कायम आहे, थांबला तर 1-2 दिवस, कारण की 31 तारखेला ज्यावेळेस हे लो प्रेशर वरती जाईल नंदुरबार, शहादा, खानदेशकडे त्यावेळेस ते संपल्याच्या नंतर पुन्हा 2 दिवसाच्या गॅप नंतर म्हणजे 1 आणि 2 तारखेनंतर 3 तारखेपासून पुन्हा हे वाढणार आहे। ठीक आहे, आता एक एक विभाग आपण समजून घेऊयात। पहिले महाराष्ट्राच्या बाबतीत कशी काय परिस्थिती निर्माण होते आणि कसं काय चित्र पाहायला मिळते आपल्याला। ठीक आहे, आता हे झालं आपला मॅपच्या सहाय्याने जी काही तुम्हाला समजून सांगायचं कळलंय। पण आता थोडक्यामध्ये एक एक विभागाचा पावसाचा पराक्रम कसा राहील आणि 30 आणि 31ला कोणते जिल्हे फिक्सेबल आहेत तर लक्षात घ्या। बीडचा वर्षणग्रस्त भाग असलेला गेवराई पट्टा
ह्या गेवराई पट्ट्यापासून खालच्या भागांना म्हणजे संपूर्ण मराठवाड्याला बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी दमदार ही अशी 30 जुलै आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये परभणी नांदेड मॅपवरतीही आपण समजून सांगतोच, पण जे मेन मॉडेल आहे ते आपल्या कॅम्प्युटरमध्ये आहे. त्यानुसार नांदेड परभणी लातूरसह याचा बराचसा समावेश कडाष्टी शिरूर हे जे काही तालुके आहेत वरचे हे 30 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नागपूर चंद्रपूर हिंगणघाट वर्धा वाशिम जिल्ह्याचाही याच्यामध्ये समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरचं जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडील बाजू म्हणजे पाचोड पैठण पासून खालचा जो काही भाग आहे अंबड वगैरे गोलापांगरी मंठा परतूर घनसावंगी इकडे परभणी चाळठाणा हे जे काही जिंतूर पट्टे आहेत हे देखील चांगले आहेत. तालुके सर्व नांदेडचे आहेत, परभणीचे सर्व तालुके आहेत, सोनपेठ वगैरे जे काही भाग आहे त्यांना 30 तारीख दिली संध्याकाळपर्यंतची. आणि त्याच नंतर भोकरदन जाफराबादचं जर पाहिलं आपण वारे आहेत इथे दिवसा रिमझिम सरी दिवसा राहतील, काही ठिकाणी दिवस मावळता काही ठिकाणी रात्री, पण यातल्याच काही भागांना बुलढाण्यासह दमदार ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील राहील. मलकापूर पासून शेगाव पट्टा जो खालचा भाग आहे अकोल्यापर्यंत इथे 30 तारखेला दिवसभर पाऊस उघडणार नाही अशा प्रकारचा इथे पाऊस आहे. सळक्या मागे सळके ही तिथली प्रणाली आहे. आणि मग खानदेशचं 31 तारखेचं चित्र काय असेल हे देखील आपण पाहूया. खानदेशचा जो काही चित्र आहे 31 तारखेचं इथे येवला जो भाग आहे नाशिकचा तिथे आजही वातावरण वाढणार आहे. मालेगाव येवला धुळेचा उत्तरेकडील भाग आणि नंदुरबारचे सर्व तालुके हे आहेत 31 तारखेला. जो हा कोपरा आपण पाहायला मिळतो ह्या कोपऱ्यामध्ये 31 तारखेपर्यंत तो सिस्टम मोठ्या प्रमाणात बनणार आहे. म्हणजे 30 आणि 31 ही महाराष्ट्रासाठी उत्तरेकडील भागांना मराठवाड्याकरांना आणि विदर्भकारांना निर्णायक म्हणजे चांगल्या प्रतीचा पाऊस देणार आहे. मग सेम कंडिशन पश्चिम महाराष्ट्राची कशी असेल. पश्चिम महाराष्ट्रात एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे वारे आहेत हे वारे एकसारख्या वेगाने या भागातलं बाष्प मराठवाड्याकडे आणि विदर्भाकडे डायव्हर्ट करत राहतात वारंवार. पण ह्या बंगालच्या उपसागरामुळे त्या वाऱ्याला थोडेफार तरी रात्रीच्या वेळेला गती कमी करून ही रात्रीच्या वेळेला ही गती कमी होणार आहे. त्यामुळे थोडंफार बाष्प का होईना ह्या भागांना आलेलं बाष्प ते थांबण्यास मदत करेल आणि इथे रिमझिम पावसावरती आणि कधी कधी काही ठिकाणी जोरदार सटकाऱ्यावरती यांना भागून घ्यावे लागणार आहे. मग यांच्या बाबतीत जर आपण अजूनही पॉझिटिव्ह जर सांगायचं म्हटलं मग याच्यावरती आमच्या विहिरीचा पाण्याचा प्रश्न सुटेल का. तर तुम्हाला मी वारंवार सांगतोय की जे मोठे पाऊस असतात ते तुमच्या भागामध्ये हे परतीच्या वेळेसच असतात आणि सेम कंडिशन मराठवाड्याची सुद्धा आहे. सेम कंडिशन विदर्भाची सुद्धा असते अनेक भागांची. सध्या जो विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटतोय तो मी मोजक्या ठिकाणी सांगितल्या, अनेक ठिकाणी सुद्धा तो होणार आहे ज्याची काल प्रचिती धारूरकरांना बीडकरांच्या काही भागांमध्ये आले. सेम कंडिशन आहे आणि याच पद्धतीने हे वातावरण बनेल. दुसरा टप्पा सुद्धा सांगितलेला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि बाकी सगळे टप्पे तुम्हाला समजून सांगितले. जर काही कमेंटमध्ये नाही समजलं तर कमेंट करा, रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना पटत नाही त्यांनी दुर्लक्ष करून निघून जायचंय. जय शिवराय, धन्यवाद.